नमस्कार, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत पालघर जिल्हा विशेष। पालघर हा 36वा जिल्हा आहे महाराष्ट्रामधील। बघा, पालघर जिल्ह्याची निर्मिती ही 2014 मध्ये झालेली आहे। हे बघा, विजय नाहटा समितीच्या शिफारशीनुसार 13 जून 2014 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाने ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा निर्माण झाला आहे। पालघर हा आपल्या महाराष्ट्रातील 36वा जिल्हा आहे आणि पालघर जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 5344 चौरस किलोमीटर वर्ग इतके आहे। पालघर जिल्ह्याची लोकसंख्या ही 2011च्या जनगणनेनुसार बघा 29,90,116 इतकी आहे। पालघर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर 1000 पुरुषामागे 934 स्त्रिया इतके आहे। ही सर्व आकडेवारी आपण 2011च्या जनगणनेनुसार आपण बघितली आहे। तसेच आपण पालघरबद्दल इतरही माहिती बघूया। बघा, पालघर जिल्ह्यामध्ये टोटल बघायला गेले तर 8 तालुके येतात। आता एक मी मॅप घेतलेला आहे, इथे तुम्हाला दिसत असेल की हे टोटल 8 तालुके आहेत। पालघर जिल्ह्याच्या उत्तरेला बघा गुजरात आणि दादरा नगर हवेली आहे। तसेच आपण विचार केलास पूर्वेकडे नाशिक, ह्या साईडला पूर्वेकडे नाशिक आहे आणि नाशिक आणि ठाणे। तसेच पश्चिमेकडे हा अरबी समुद्र लागून आहे, आणि दक्षिणेस मुंबई उपनगर हा जिल्हा आहे। पालघर जिल्ह्यामध्ये बघा 8 तालुके: डहाणू, जव्हार, तलासरी, मोखाडा, विक्रमगड, वाडा, पालघर, वसई विरार। आणि पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये फक्त एकच महानगरपालिका आहे, ती म्हणजे वसई विरार महानगरपालिका। आणि पालघर जिल्ह्यातील 3 नगरपालिका आहे। बघा, महानगरपालिका ही लोकसंख्येने जास्त असते, मोठं शहर, आणि नगरपालिका म्हणजे ते महानगरपालिकेपेक्षा लहान शहर असते। तर पालघर जिल्ह्यामध्ये फक्त 3 नगरपालिका आहे, एक म्हणजे डहाणू, पालघर आणि जव्हार। तसेच बघा, ह्या एक फोटो आहे पालघर जिल्हा परिषदचा, नवीन इमारतीचं बांधकाम झालेलं आहे। आता बघा, पालघर जिल्ह्यामध्ये वैतरणा आणि उल्हास ह्या प्रमुख नद्या आहेत। तसेच बघा, इतरही लहान नद्या आहेत, सूर्या, तानसा वगैरे लहान नद्या देखील पालघर जिल्ह्यातून वाहतात। तसेच बघा, पालघरचे महाबळेश्वर म्हणून जव्हारला ओळखले जाते। आता जव्हार हे पालघर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। पालघरचे महाबळेश्वर म्हणजे जव्हार हा एक पालघर जिल्ह्यातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे। तसेच तारापूर हा देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प पालघर जिल्ह्यात आहे। आपल्या देशामध्ये पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे। अणुऊर्जा प्रकल्प तुम्हाला माहीत असेल, जी वीज निर्मिती होते, युरेनियम, पोलोनियम याच्यापासून जे वीज निर्मितीचं जे केंद्र आहे, जे देशामधील पहिलं केंद्र पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे स्थापन झालं होतं। आणखीन एक बघा, वसईचा किल्ला तुम्हाला माहीत असेल, 1739 मध्ये पोर्तुगीजांकडून चिमाजी अप्पा यांनी वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकला होता। तो किल्ला पालघर जिल्ह्यात आहे, तो देखील एकदम प्रसिद्ध आहे। तर तुम्ही कमेंट आणि लाईक करू शकतात हा व्हिडिओ कसा आहे। हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर। तुम्ही मला याच्यामध्ये आपण आणखीन काय चांगलं करू शकतो त्याबद्दल तुम्ही मला कमेंट करून सांगा। तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करू शकतात। धन्यवाद।